खुशखबर खुशखबर खुशखबर. रिदान ज्वेलर्स आणत आहे आपल्यासाठी लकी ड्रॉद्वारे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवण्याची अविश्वसनीय संधी. ही योजना फक्त 10 महिन्यांसाठी राहील. या योजनेमध्ये 100 सभासद असतील. प्रत्येक महिन्यामध्ये एक चिठ्ठी लकी ड्रॉद्वारे आपल्या सर्वांसमोर काढण्यात येईल. ज्या सभासदाची चिठ्ठी निघाली त्यांनी त्यापुढे कोणतेही हप्ते भरायचे नाहीत. दरमहा 2000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 20,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 3000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 30,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 5,000 रुपये भरा आणि लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 50,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 10,000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 1,00,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. सर्व दागिने 20 व 22 कॅरेट शुद्धतेच्या हमीचे व हॉलमार्क शिक्क्यासहित देण्यात येतील. आजच आपली नाव नोंदणी करून लाभ मिळवा. आमचा पत्ता रिदान ज्वेलर्स, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. संपर्क शाबाज हुंडेकरी 86 248 780 06. जाकीर शेख 74 99 10 12 86. नियम व अटी लागू. राज्याच्या शासकीय विभागांमध्ये विशेषतः 42 विभागांमध्ये सद्यस्थितीत 2.5 लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. शासनाचे कामकाज गतिमान व्हावे, वैयक्तिक लाभार्थ्यांच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी या हेतूने दरवर्षी 50,000 पदांच्या मेगा भरतीचे नियोजन नवीन महायुतीने केले आहे. प्रत्येक विभागांमधील रिक्त पदे आणि पहिल्या वर्षी कोणती पदे भरणे जरुरी आहे याची माहिती संकलित केली जात असल्याचे सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली. त्या अंतर्गत दरवर्षी 10 लाख सुशिक्षित तरुण तरुणींना विविध शासकीय, निमशासकीय आणि खासगी आस्थापनांमध्ये 6 महिन्यांचे प्रशिक्षण घेता येणार आहे. त्यासाठी 6 ते 10,000 रुपयांपर्यंतचे विद्यावेतन दिले जात आहे. सद्यस्थितीत प्रशिक्षणासाठी अर्ज केलेल्या 6 लाख अर्जदारांपैकी 75% तरुण तरुणींनी शासकीय विभागांमध्ये प्रशिक्षणाचा पर्याय निवडला आहे. दुसरीकडे यापूर्वी 30,000 शिक्षकांची भरती करण्याचे नियोजन झाले होते, पण त्यातील 21,000 पदांचीच भरती झाली. अजूनही 9,000 पदे रिक्त असून तेही 70% प्रमाणात आहे. उर्वरित 30% म्हणजे अजूनही शाळांमध्ये 15,000वर शिक्षक कमीच आहेत. त्याही भरतीचे नियोजन सुरू आहे. कृषी, सार्वजनिक आरोग्य, पशुसंवर्धन, उद्योग, मराठी राजभाषा विभाग, गृह, शालेय शिक्षण, महसूल या विभागांमधील पदे देखील पुढच्या 5 वर्षात भरली जाणार आहे. गृह विभागातील आणि शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले की निश्चितपणे येत्या नवीन वर्षात तरुणांना शासकीय नोकर भरतीची संधी मिळेल. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.